चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगी राज, तयाच्या चरणी माझा दंडवत, तयाच्या चरणी माझा दंडवत. हे भाळ तटा, हे भाळ लोचना, हे पिनाक पाणी डमरूधरा, हे नीलकंठा उमा महेश्वरा, हे वाशा पार्वती परमेश्वरा, कलेच्या आग्रा माझ्या कलेश्वरा, अरे तुझ्या पवित्र आणि पुच्छ चरणी या विदर्भ देशाची राजकन्या नारायणी हिचा साष्टांग प्रणाम, साष्टांग प्रणाम, साष्टांग प्रणाम. मन मात्र समाधानी होत नाही आणि मन समाधानी का होणे, सत्ता, सौंदर्य आणि बुद्धिमत्ता या तिन्ही गोष्टीचा विचार करून फक्त बुद्धिमत्तेच्या जोरावरती ही विदर्भ देशाची राजसूत्र आम्ही आमच्या हाती घेतली आणि या लाख जनतेला न्याय देण्याचं कर्तव्य राजकन्या नारायणी आपल्या जीवनात पार पाडते. अहो, न्यायाच्या जागी अन्याय आमच्यातून केव्हाच घडला नाही. आपतेष्ट सगळ्या सोयरा, अहो कोणीतरी असू द्या, प्रत्येकाला समान न्याय देणं राजकन्या म्हणून माझं कर्तव्य आहे. पण ही सारी कृपा कुणाची आहे? अहो, पूर्वजांची थोर पुण्य, माता पित्यांचा मंगलमय आशीर्वाद आणि तोच कृपा आशीर्वाद या नारायणीच्या पाठीशी आहे. आणि म्हणूनच तर या माझ्या लाख जनतेला सुख आणि समाधान देण्याचं कर्तव्य ही राजकन्या नारायणी आपल्या जीवनात पार पाडते. राज्याभिषेक सोहळा आमचा पार पडला नाही, राजकिरीट माझ्या मस्तकी आला नाही, पण बाबांच्या पश्चात राजगादीवर मी बसले. याच विदर्भ देशाचे राजे निर्माल्य, अहो यांच्या कुशकुलात आमचा जन्म झाला. राजगादीला कोणीतरी वारस हवा, पण जन्माला आली ना ती एक कन्या जन्माला आली. प्रत्येकाच्या मनात शंका निर्माण झाली, प्रत्येकाच्या मनात शंकेची पाल चुकचुकू लागली. एक स्त्री हा राजकारभार कसा काय सांभाळणार? पण या विश्वात स्त्रीला कधी कमी लेखू नये. या विश्वात स्त्रीची महत्त्व फार मोठी आहे. कारण स्त्री या शब्दाचा अर्थच मुळे असा होतोय, स म्हणजे संयम आणि त्रि म्हणजे त्रिवेणी, सत्य, सदाचार आणि सहनशीलता या त्रिवर्गातून जाते, तीच खरी स्त्री होय. अहो, कन्या ही 42 कुलांचा उद्धार करते, तर पुत्र हा 21 कुलांचा उद्धार करतो. मग या विश्वास श्रेष्ठ कोण आहे? तर स्त्री श्रेष्ठ आहे. चंदनाचा आदर्श आमच्या डोळ्यासमोर ठेवला. अहो, चंदन स्वतः जिंकत पण सुगंध मात्र साऱ्या विश्वाला देत. तद्वत 60 लाख जनतेसाठी आणि 12 जनतेच्या सुखासाठी हे आम्ही मनोमनी बाळगिलं आणि या माझ्या लाख जनतेला सुख देण्याचं कर्तव्य राजकन्या नारायणी आपल्या जीवनात पार पाडते. आज ही सारी जनता आहे ना माझ्या स्तवाचा जय जयकार करते. हे जय जयकाराचे शब्द ऐकले ना कर्णाची दृष्टी शांत होते. मन एकसारखं माझं अति संतोषाकडे धाव घेऊ लागलं आणि आज माझ्या मनाला अहो एकसारखी धन्यता वाटू लागली, धन्यता वाटू लागली, धन्यता वाटू लागली. आज धन्यता वाटत, आज धन्यता